नीट पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ वर्धा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी भव्य मशाल मोर्चा काढण्यात आला। ठाकरे मार्केट येथून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत निघालेल्या मोर्चात युवक काँग्रेस पदाधिकारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा नागपूर विभागीय प्रभारी कपिल ढोके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली। यावेळी वक्त्यांनी नीट पेपर फुटी हा शिक्षण व्यवस्थेवरील मोठा डाग असल्याचे सांगत संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना शिक्षा व्हावी अशी भूमिका युवक काँग्रेसने मांडली। मोर्चात जिल्हा प्रभारी सागर चव्हाण, सहप्रभारी आयुषी देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, माजी जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, प्रवीण हिवरे, शेखर शेंडे, अफजल बेरा, अंकुश मुंजेवार, विश्वभूषण पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा।